नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत केमिकल रिॲक्शन्स आरिल हलाईडच्या. आपण बघत आहोत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ आरिल हलाईड. आणि या पाहत असताना आज आपण ज्या रिॲक्शनबद्दलची माहिती घेणार आहोत त्या रिॲक्शन्स आहेत सल्फोनेशन, अल्कायलेशन आणि असायलेशन. या तीन रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा आपण सुरुवात करूयात पहिल्या रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे सल्फोनेशन. आता सल्फोनेशन म्हणजे काय नेमकं, तिथून आपण सुरुवात करूयात. तर पहिला जो शब्दप्रयोग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे सल्फोनेशन रिॲक्शन. मग तुम्हाला माहित पाहिजे की सल्फोनेशन रिॲक्शन म्हणजे नेमकं काय, सल्फोनेशन रिॲक्शन नेमकं कशाला म्हणतात. आता एक लक्षात घ्या, आपण ज्या रिॲक्शन बघणार आहोत या सगळ्या रिॲक्शन कोणाच्या आहेत, क्लोरोबेन्झिनच्या. आपण या ठिकाणी बघत आहोत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, ह्या सगळ्या रिॲक्शन्स कोणाच्या आहेत, क्लोरोबेन्झिनच्या. मग आता पहिला जो शब्द आहे सल्फोनेशन रिॲक्शन, सल्फोनेशन रिॲक्शन या शब्दाचा अर्थ काय होतो इथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे, समजा हा हायड्रोजन आहे आणि प्लस घेतला आपण इथे SO3H. पहा रिॲक्शन कशी होईल. आता हा जो हायड्रोजनचा ॲटम आहे तो रिप्लेस होईल कशानं, SO3H ग्रुपनं. हो का, हा H निघून जाईल आणि या ठिकाणी येईल तुमचा SO3H ग्रुप. मग अशा प्रकारची रिॲक्शन, ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचा ॲटम हा SO3H ने रिप्लेस होतो, अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणतात सल्फोनेशन रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय SO3H ग्रुप ऑर सल्फोनिक ॲसिड ग्रुप इज कॉल्ड एज सल्फोनेशन रिॲक्शन. ओके, मग आता सल्फोनेशनचा अर्थ कळाला. सल्फोनेशन ही रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे सल्फ्युरिक ॲसिड. तुम्हाला माहीत असावं सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय, H2SO4 किंवा OH SO3H. ह्या दोघांचा अर्थ एकच आहे. असं लिहा किंवा असं लिहा, दोघांचा अर्थ एकच होतो. H2SO4 असं लिहा किंवा OH SO3H असं लिहा, या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. आता सल्फोनेशन करणे म्हणजे नेमकं काय सांगितलं मी. अहो, तुम्हाला सल्फोनेशन करा म्हटलं, तुम्ही काय करणार, तुम्ही हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करणार. कशानं, SO3H ग्रुपनं. संपलं. असं ज्या रिॲक्शनमध्ये होतं त्या रिॲक्शनला म्हणतात सल्फोनेशन रिॲक्शन. ओके, आणि सल्फोनेशन रिॲक्शन जी आहे कशी होते त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात तुम्हाला सांगतो, ऐका. आता पहिल्यांदा आपण काय करू, हे पहा, क्लोरोबेन्झिन घेऊ आपण. ठीक आहे. आता या क्लोरोबेन्झिनचं आपल्याला सल्फोनेशन करायचं आहे. आणि या क्लोरोबेन्झिनमध्ये कळलं का, जो हायड्रोजनचा ॲटम आहे तो हायड्रोजनचा ॲटम आपल्याला न्यूक्लियोफाईलनं रिप्लेस करायचं आहे, SO3Hनं रिप्लेस करायचं आहे. ओके, सॉरी, इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस करायचं आहे. इलेक्ट्रोफाईल, सॉरी, एक वाक्य महत्त्वाचं आहे जे आपण लक्षात घ्यायचं आहे. बाबांनो, ह्या सगळ्या रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. सांगताना गोळ झाला. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन नव्हे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, मग आता कसं आहे, हा कोण आहे, क्लोरोबेन्झिन. मग आता क्लोरोबेन्झिन जो आहे, या क्लोरोबेन्झिनमध्ये हायड्रोजन, तुम्हाला माहित आहे हा Cl आहे. Cl हा कसा आहे, क्लोरोबेन्झिन मधला जो Cl आहे तो कसल्या प्रकारचा ग्रुप आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. तुमच्या क्लोरोबेन्झिन मधला जो Cl आहे तो कसल्या प्रकारचा ग्रुप आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं आर्थो पोझिशनचा हायड्रोजनचा ॲटम किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस होईल कशानं, इलेक्ट्रोफाईलनं. आणि तो इलेक्ट्रोफाईल कोण आहे, SO3H प्लस. मग आता करा रिॲक्शन. हे का प्लस काही OH SO3H. हे कसलं घ्यायचं, फ्युमिंग घ्यायचं, फ्युम्स घ्यायचं, फ्युमिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ही संपूर्ण अभिक्रिया केलेली आहे. आता काय घेतलं आपण, क्लोरोबेन्झिन. आता क्लोरोबेन्झिनचं आपण काय करतोय, सल्फोनेशन. अरे बाबा, सल्फोनेशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, क्लोरोबेन्झिनच्या आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा SO3H ग्रुपला रिप्लेस करायचा आहे. आणि तुम्ही म्हणसाल गुरुजी, आर्थो किंवा पॅरा पोझिशनचाच हायड्रोजन रिप्लेस का करावा, कारण Cl हा आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. क्लोरोबेन्झिनमध्ये असलेला Cl हा कसला ग्रुप आहे, आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं फक्त आणि फक्त आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन आपण रिप्लेस करू शकतो. झालं. मग हा SO3H प्लस आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे. आणि हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल, एकतर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल. संपलं.
आणि म्हणून आर्थो पोझिशनचा हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा SO3H या इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो आणि आपला जो काय प्रोडक्ट असेल, जे काय मिळणार आहे ते त्या ठिकाणी मिळून जाईल. आता रिॲक्शन कशी होईल बघा. दोन शक्यता आहेत. या ठिकाणी आपल्याला एक प्रोडक्ट मिळणार नाही, एकाच्या ऐवजी दोन मिळतील. पहिली शक्यता आर्थोची, दुसरी शक्यता पॅराची. अशा प्रकारे या रिॲक्शन मध्ये तयार होणारे जे प्रोडक्ट आहेत दोन आहेत. 2 products आर फॉर्मड इन दिस रिॲक्शन. आता मग लिहा, हो का, क्लोरोबेन्झिनला क्लोरोबेन्झिन लिहा, झालं. आता इथला H रिप्लेस झाला कशानं, SO3H. हा पहिला प्रोडक्ट. दुसरी शक्यता काय, पॅरा पोझिशनचा H निघून जाईल आणि तिथं SO3H येईल. शक्यता नंबर 2. शक्यता नंबर 2, हा क्लोरोबेन्झिन आणि इथं आला SO3H आणि प्लस H2. संपलं. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे हा संपूर्ण भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. हे झालं क्लोरोबेन्झिनचं सल्फोनेशन झालं. क्लोरोबेन्झिन घेतलं आणि त्याचं आपण केलं सल्फोनेशन. कसं आहे, सगळी रिॲक्शन आपल्या समोर आहे. प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे. पहिला प्रोडक्ट बघा, नंबरिंग द्या, 1 2 2 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ॲसिड. एक 2 3 4 काही 4 क्लोरो तर अशा प्रकारची ही संपूर्ण रिॲक्शन, अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग. आणि या ठिकाणी आपण जी रिॲक्शन घेतलेली आहे त्या रिॲक्शनचं नाव आहे सल्फोनेशन. रिॲक्शन कशी होते संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. आता आणखीन 2 रिॲक्शन्स आहेत, अल्कायलेशन आणि असायलेशन. याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि ह्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन अशा 2 रिॲक्शन्स आहेत. एक अल्कायलेशन, एक असायलेशन. पण म्हणताना म्हणायचं फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन, अल्कायलेशन असायलेशन, अल्कायलेशन असायलेशन, अल्कायलेशन. हा अशा प्रकारे. मग आता एक एक रिॲक्शन करू आपण. आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये काय आहेत, ह्या सगळ्या रिॲक्शन कोणत्या प्रकारचे आहेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. लक्षात ठेवा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो. मग इलेक्ट्रोफाईल वेगवेगळा असेल, मग ज्या त्या रिॲक्शन प्रमाणे. मग 5 नावं लक्षात ठेवा, तिसराच नाही. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, अल्कायलेशन, असायलेशन. ह्या 5 रिॲक्शन फार बेसिक आहेत, बऱ्याच ठिकाणी येतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवून टाकायचं. कुठल्या 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 येस, हॅलोजनेशन, हां, नायट्रेशन, हां, सल्फोनेशन, हां, अल्कायलेशन, हां, असायलेशन. संपलं. आता घेऊयात अल्कायलेशन असायलेशन, ज्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट्स रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. ओके, बाय. अल्कायलेशन असायलेशन, अल्कायलेशन असायलेशन. हायड्रोजनचा ॲटम काढून टाका, त्या ठिकाणी अल्किल ग्रुपला घ्या, असाइल ग्रुपला घ्या. हे अल्कायलेशन असायलेशन, अल्कायलेशन असायलेशन, अल्कायलेशन. ठीक आहे. आता पहिली रिॲक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन. फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन, अल्कायलेशन. ठीक आहे. आता अल्कायलेशन म्हणजे नेमकं काय, इथून स्टार्ट करू आपण. व्याख्या तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, प्रश्न त्याचा नाही. परंतु तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी सांगायचं आहे. मग आता पहिला शब्द प्रयोग अल्कायलेशन, पुन्हा व्याख्या तशीच. काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप. आम्ही अल्किल म्हणतो. ओके, इज कॉल्ड एज अल्कायलेशन रिॲक्शन. मग कसं, हो का बघा. आता हा कोण आहे, हायड्रोजन. हे तर काय, हे अल्किल ग्रुप आहे. काय, हा हायड्रोजन रिप्लेस होईल कशानं, अल्किल ग्रुपनं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप. आर म्हणजे अल्किल, मग आरच्या ठिकाणी आपण CH3 घेऊ. आर म्हणजे अल्किल. उदाहरण मिथिल, उदाहरण इथिल, उदाहरण एन प्रोपिल. उदाहरणं ढिगार आहेत आपल्यासमोर, लक्षात घ्या तुम्ही. हां, मग आपण घेतला आर. आर म्हणजे अल्किल ग्रुप, लक्षात ठेवा. ओके, मग आता बघा, करा व्याख्या. जर हायड्रोजनचा ॲटम हा अल्किल ग्रुपनं रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणतात अल्कायलेशन रिॲक्शन किंवा फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड एज अल्कायलेशन रिॲक्शन. ओके,
आता अल्कायलेशन म्हणजे काय? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय अल्किल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कायलेशन रिॲक्शन. एक वाक्य लक्षात ठेवा, अल्कायलेशन करण्यासाठी वापरतात अल्किल हलाइड RX. कळलं का? तुम्हाला जर अल्कायलेशन करायचं असेल तर अल्कायलेशन करण्यासाठी वापरायचं अल्किल हलाइड. आणि अल्कायलेशन ही रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. लेविस. कळलं का? लेविस ॲसिड आहे अनहायड्रस AlCl3. म्हणून लक्षात ठेवायचं कधी पण तुमची फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जी आहे मग ती अल्कायलेशन असेल किंवा असायलेशन, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन असेल किंवा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, या दोन्ही रिॲक्शन्स आर टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड अनहायड्रस AlCl3. हे वाक्य विसरू नका. ओके, आता सगळं सांगितलं, प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आहे. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करू आणि आपण करूयात अल्कायलेशन. अल्कायलेशन करत असताना आपण एक्झाम्पल घेऊ. R च्या ऐवजी एक्झाम्पल घेऊ. R म्हणजे कोण? अल्किल ग्रुप. आपण CH3 घेऊ. X म्हणजे काय? हॅलोजन. आपण Cl घेऊ. म्हणजे RX घ्यायच्या ऐवजी आपण R म्हणजे CH3 घेऊ आणि X म्हणजे Cl. R म्हणजे CH3. हा, ओके, याप्रमाणे लक्ष द्या. बघा रिॲक्शन. रिॲक्शन कोणती? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हा क्लोरोबेन्झिन आहे. आपण रिॲक्शन कोणाच्या करावं? क्लोरोबेन्झिनच्या. तुम्हाला माहित आहे क्लोरोबेन्झिन मधला जो Cl आहे तो कसल्या प्रकारचा आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं या क्लोरोबेन्झिनच्या आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजन रिप्लेस होईल. लक्षात घ्या बरं का, तुम्ही जो क्लोरोबेन्झिन घेतलेला आहे या क्लोरोबेन्झिनच्या आर्थो किंवा पॅरा पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होईल, म्हणजे CH3 होईल. कशी रिॲक्शन होईल बघा. आता इथे घेऊ आपण CH3Cl. एक्झाम्पल, रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड अनहायड्रस AlCl3. ठीक आहे. आता रिॲक्शनमध्ये काय होईल तुम्हाला माहित आहे? आर्थो पोझिशनचा हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा इलेक्ट्रोफाईलनं रिप्लेस होतो आणि या ठिकाणचा इलेक्ट्रोफाईल आहे CH3+. मग हा CH3 एकतर येईल आर्थोला किंवा पॅराला. दोन शक्यता. हा जो CH3 आहे इलेक्ट्रोफाईल एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला येईल. म्हणजे असे दोन प्रकार. एक शक्यता आर्थोची, एक शक्यता पॅराची. आणि चला कसं येईल बघा. हे Cl ला Cl आणि CH3 आला आर्थोला. नंबर 1. नंबर 2, हा Cl आणि हा आला पॅराला आणि उत्तर काय शेवटी HCl. संपलं. बघा अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनमध्ये हे दोन प्रोडक्ट मिळाले. एक आहे आर्थो, एक आहे पॅरा. ठीक आहे. आणि तुम्हाला माहित आहे जर बेन्झिन रिंगला CH3 असेल तर त्याचं नाव टुलिन आहे. स्पेशल नाव टुलिन. बेन्झिन रिंगला CH3 जोडला असेल तर टुलिन. त्याच्यावर नाव लिहा. ह्याचं नाव लिहू पहिल्यांदा क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन. हा, आता नाव लिहा. हे बघा CH3 आणि बेन्झिन रिंग म्हणजे टुलिन. स्पेशल नाव आहे. ह्याला याचं पहिल्यांदा प्रायोरिटी. 1, 2 नंबरला Cl. 2 क्लोरोटुलिन. 2 क्लोरोटुलिन. इथं 1, 2, 3, 4 हां 4 क्लोरोटुलिन. झालं, संपलं. अशा प्रकारची ही रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं? क्लोरोबेन्झिनमध्ये असलेला आर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन हा इलेक्ट्रोफाईलनं म्हणजे CH3+ यानं रिप्लेस केला आपण. CH3+ हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल. त्याच्यामुळे ही रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. खल्लास खल्लास खल्लास. झालं, एवढंच आहे. मग आता अजून एक रिॲक्शन असायलेशन. ही झाली अल्कायलेशन आणि ह्या रिॲक्शनला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन. सेम त्याच प्रकारची रिॲक्शन असायलेशन. असायलेशनमध्ये काय करायचं आहे? हायड्रोजनचा ॲटम हा असाईल ग्रुपनं रिप्लेस करा. असाईल ग्रुपनं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय द असाईल. ओके, तर ती कशी होते त्याच्याबद्दलची पण माहिती आपण घेऊ. ओके, असायलेशन. असायलेशन हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करा. हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करा. असाईल ग्रुपला तिथे घेऊन या. असाईल ग्रुपला तिथे घेऊन या. असायलेशन करून टाका. असायलेशन करून टाका. हो का? कोणती रिॲक्शन आपली? असायलेशन. फ्रिडल क्राफ्ट्स असायलेशन. आता व्याख्या सेमच हो. सगळ्या व्याख्या एक प्रकारच्या. आता ह्याची बी व्याख्या आपण तशीच करून टाकू. आता असाईल ग्रुप कसा असतो माहिती का? असाईल ग्रुप R C डबल बॉन्ड O.
आर सी डबल बॉन्ड ओ, आर सी डबल बॉन्ड ओ, ह्याचं नाव असाईल ग्रुप आहे. मग आता बघा तुम्ही, हो का, हे घेतलं कार्बन, ह्याला जोडलं हायड्रोजन, प्लस काय घ्यायचं आपल्याला असाईल ग्रुप. म्हणजे कसं आर सी डबल बॉन्ड ओ हा असाईल आहे. काय केलं आपण, हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करतोय आपण कशानं, ह्या तुमच्या असाईल ग्रुपनं. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय असाईल ग्रुप. कळलं का. अहो ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं, असायलेशन म्हणजे काय, जर हायड्रोजनचा ॲटम हा असाईल ग्रुप न रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला म्हणायचं असायलेशन. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय असाईल ग्रुप इज कॉल्ड एज असायलेशन रिॲक्शन. कळलं का. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय असाईल ग्रुप इज कॉल्ड एज असायलेशन. लक्षात ठेवा, असायलेशन करण्यासाठी कशाचा वापर करतात. नंबर 1 आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आर. कळलं का. किंवा आर सी डबल बॉन्ड ओ सी एल. बघा हे आहे तुमचा ॲसिड क्लोराईड, हा आहे ॲसिड अनहायड्राईड. असायलेशन रिॲक्शन करण्यासाठी ॲसिड क्लोराईडचा वापर करतात किंवा ॲसिड अनहायड्राईडचा वापर करतात. असायलेशन रिॲक्शन सुद्धा टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड अनहायड्रस AlCl3 अनहायड्रस AlCl3. झालं. हे काही महत्त्वाची वाक्य तुम्ही लक्षात घ्या. असायलेशन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, हायड्रोजनचा ॲटम असाईल ग्रुपनं रिप्लेस करायचा आहे. नंबर 1 असायलेशन करण्यासाठी काय वापरायचं, एक तर ॲसिड क्लोराईड घ्या किंवा ॲसिड अनहायड्राईड घ्या. आणि असायलेशन ही रिॲक्शन कुणाच्या प्रेझेन्समध्ये होते, लेविस ॲसिड, कोण, अनहायड्रस AlCl3, लेविस ॲसिड अनहायड्रस AlCl3. आता नेमकी रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ. ओके. आणि इथं आर जे आहे त्याच्याऐवजी आपण घेऊ CH3. CH3 असेल तर त्याचं नाव आहे ॲसिटिल ग्रुप. काय, ॲसिटिल, असिल, CH3 घेतल्यावर ॲसिटिल. ओके बरं, नीट आहे का बरं का, सगळ्यांनी नीट आहे का. हा तुमचा क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिन मधला हा Cl कसला आहे, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल, आर्थोला किंवा पॅराला. बरोबर आहे का. म्हणजे बघा क्लोरोबेन्झिन हा कसा आहे, क्लोरोबेन्झिन मधला जो Cl आहे हा Cl हा कसा आहे, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. त्याच्यामुळं आर्थो पोझिशनचा हायड्रोजन किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होणार आहे. कशानं, इलेक्ट्रोफाईलनं. मग बघा उदाहरण घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड O Cl. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. झालं. मग आता काय झालं, आता काय होईल, हो का, क्लोरोबेन्झिनच्या आर्थो पोझिशनला असलेला हायड्रोजनचा ॲटम हा असाईल ग्रुपनं रिप्लेस होईल किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन ॲटम हा असाईल ग्रुपनं रिप्लेस होईल. आणि हा असाईल ग्रुप एक तर येईल आर्थोला किंवा एक तर येईल पॅराला. संपलं. 2 प्रोडक्ट, एक आर्थो एक पॅरा. लिहा इथं आता सगळं. हे Cl इथं आला, C डबल बॉन्ड O CH3. दुसरा प्रोडक्ट बघा, दुसरा काय ते प्रोडक्ट, हे तुमचा क्लोरोबेन्झिन कुठं आला, तुमचा इलेक्ट्रोफाईल कुठं आला, ह्या काय इथं आला. झालं, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी आधी क्रिया केली ती आहे फ्रिडल-क्राफ्ट्स असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, आता ही फ्रिडल-क्राफ्ट्स असायलेशन. अशा ह्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत. 5 रिॲक्शन महत्त्वाच्या ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. त्याची नाव पण सांगतो मी तुम्हाला. हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, अल्कायलेशन, असायलेशन, हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, अल्कायलेशन, असायलेशन. झालं. हे सगळे रिॲक्शन्स आहेत आपल्याला. ही आपण बघितली याच्या आधीच्या अल्कायलेशन, असायलेशन, नायट्रेशन वगैरे वगैरे या सगळ्या रिॲक्शन्स. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. आणि मग ह्या संपूर्ण रिॲक्शन कशा होतात, का होतात याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.